नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त भागामध्ये आता काही महत्त्वाचा एक ट्विस्ट आलेला आहे। त्यामध्ये आता काव्य आणि जीवा या दोघांच्या प्रेमाचं भयानक सत्य, त्यांचा भूतकाळ आता सर्वांच्या समोर येणार आहे। आणि तो मात्र आता ही रम्या आणि वसवत्याच्या हातामध्ये मात्र आता तो व्हिडिओ लागलेला असतो, ज्या रेस्टॉरंटमध्ये काव्य आणि जीवा एकमेकांना भेटलेले असतात। म्हणजे आता काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे, हे सत्य मात्र आता नंदिनीसमोर आणायचे आणि हे सर्व सत्य नंदिनीसमोर सांगून आता बॉम्ब फोडायचं असे मात्र ती वसुहत्याला सांगते। आता मात्र हे ऐकून आता लगेच रम्याला खूपच आनंद होतो आणि वसुहत्याला रम्या विचारते की हा बॉम्ब कधी फोडायचा। त्यानंतर आता इकडे गुरुजी घरी येतात। गुरुजी मात्र आता त्यांना एक भविष्यवाणी चेतावणी देतात। 16 डिसेंबरला मात्र आता एक खूप मोठी अघटित घटना घडणार आहे आणि 16 डिसेंबरला काहीतरी अघटित होण्याचं आता गुरुजी जेव्हा सांगतात तर काव्य, जीवा, नंदिनी यांना एक खूप मोठा धक्का बसतो। नक्की असं काय होणार आहे तर इकडे वसुहत्या आणि रम्या मात्र 16 डिसेंबरलाच हा बॉम्ब फोडण्याचं ठरवतात। तेव्हा आता हा बॉम्ब फोडण्या अगोदर वसुहत्या आणि रम्या यांचा कसा बॉम्ब फुटतो, नंदिनी त्यांना कसा धडा शिकवते, हे मात्र आता सगळ्यांच्या समोर पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।